मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, खूप खूप कमेंट्स आल्या तुमच्या। एवढ्या कमेंट्स आल्या की वाचायला जर बसले तर 10 मिनिटं सहज निघून जातील। पण नवीन जे व्ह्यूअर्स आले, जे सबस्क्रायबरवाले नवीन आले, त्यांनी बी त्यांच्या गावांच्या खूप काही कमेंट्स केल्या आणि खूप छान छान कमेंट्स केले आहे। तर पटकन 2 मिनिटात वाचून दाखवते आणि मग आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने मंगळागौरी व्रतकथा ऐकणार आहोत। कारण श्रावण मासात मंगळागौरी व्रतकथा ऐकण्याचं पण खूप काही महत्त्व आहे। श्रावण महिना हा असा आहे की आपल्या पुण्याचा भंडारा आहे। हा श्रावण महिना हे चातुर्मासाचे की हे करावं की ते करावं एवढं आपण थकून जातो पूजापाठ करून। भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आपण सर्व काही हे उपाय तपाय व्रतवैकल्प्य जे करत राहतो, तर आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी करत राहतो। तर मंगळागौरी हे माता पार्वतीची व्रतकथा आहे। तर माता पार्वतीची पण व्रतकथा, फक्त माता पार्वती असं सुद्धा आपण श्रवण केलं ना तरी सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्याला 4 गुणा बल जे माता पार्वतीमध्ये आहे तर ते बल आपल्या शरीरामध्ये येतं आणि आपल्याला खूप शक्ती, खूप ताकद, पॉवरफुल वाटतं। म्हणून मंगळागौरीची व्रतकथा नक्की 2 मिनिटं काढून सर्वांनी ऐका। 2 मिनिटात मी सर्वांच्या कमेंट्स वाचून देते पटापट। तर सर्वजण खूप खूप काही पुराण ऐकत आहे। ज्याला जे पुराण आवडत आहे ते पुराण एक वेळेस 2-2 पुराणांचं लोक खूप काही जण श्रवण करीत आहेत। तर सर्वजणांनी या भंडाराच्या पेटीचा खूप लाभ घ्यावा। भंडाराची पेटी कोणती आहे तर पुराणांची पेटी। हे भंडार आहे, धनधान्याचा भंडार आहे, कुबेरचा खजाना आहे। हे पुराण आपल्या जीवनात जो खजाना आहे तर हे पुराणच आहे। हा आपण खजाना खूप काही कमवून वरती घेऊन जाणार आहोत। लोक खाली खजाना कमवून ठेवतात, खाली पैशांचा भांडार भरून ठेवतात। आपण पुण्याचा भांडार आपल्या सोबत घेऊन जाणार आहे, कुबेरचा खजाना आपल्या सोबत घेऊन जाणार आहे। होऊ शकेल तेवढे जास्तीत जास्त जणांना शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते सुद्धा कुबेरचा खजान्याचं जे पुण्य आहे ते कर्मांचं पुण्य आपल्या सोबतच घेऊन जातील। तर सर्वांनी खूप काही पुराण नक्की ऐका। तर आता आपण कोणत्या कोणत्या कमेंट्स आल्या आहेत तर त्या तुम्हाला सांगते। ओम जय सूर्यनारायण नमा। धन्यवाद ताई। श्रावण रविवारच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा। जय माता। मी कराड तालुका येथील गावातून तुमचे पुराण ऐकत आहे। श्रीमद भागवत पुराण कथा ऐकत पण आहे, नर्मदा पुराण कथा ऐकून झाले, आता श्रीमद देवी भागवत पुराण एक ऐकत आहे। ताई तुम्ही खूप छान कथा सांगितल्या, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम। तुमच्यामुळे आम्हाला एवढे पुराण ऐकायला मिळत आहे। तालुका गोरगाव, जिल्हा सातारा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आम्ही रामोशी आहेत, आम्ही तुम्ही कथा ऐकता आहे ताई। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ताई देवरगावहून ताई व्हिडिओ ऐकायच्या आधीच कमेंट्स करून देते आणि जेव्हा वेळ भेटला तेव्हा मग मी फक्त व्हिडिओ ऐकते। जय श्री महाकाल ताई। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ताई शिव महापुराण आम्ही ऐकलंय, तुमचं शिव महापुराण खूप खूप छान आहे ताई। तर कथा आम्हाला सांगितल्या राजपूर पांचाल सहदेव मधून आम्ही ऐकत आहोत। मनोज पुरुषोत्तम सेलर। शिवस्तुती, शांती, प्रेम, तुमची पूजा पाठ करून घ्या। हर हर महादेव। थँक्यू महादेव की माझे पाप जे काही आहेत तर ते सर्व नष्ट कर आणि आमचा कुलाचा वंश वाढू दे। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। जय श्री महाकाल। मुंबई भांडूप। हर हर महादेव। नमः शिवाय। परभणी, नांदेड, नांदगाव। ओम सूर्यनारायण नमः। नागपूर, मुंबई, कल्याण, कोल्हापूर, संभाजीनगर। खूप छान ताई। ओम सूर्यनारायण नमः। कर्नाटक, ग्वालियर, नांदगाव। खूप खूप छान ताई। ओम नमः शिवाय। सहगाव, अंतोर्ली, अंमलनेर, जलगाव, धुलिया। धन्यवाद ताई। जय श्री महाकाल। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। परभणी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जिल्हा, तालुका नांदगाव, बुलढाणा जिल्हा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नागपूर वरून आम्ही ऐकत आहोत। कोल्हापूर। जय श्री महाकाल। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अंमळनेर, पारोळा। भरपूर गावांच्या कमेंट्स आलेल्या आहेत, धन्यवाद। कमेंट्स तर तुम्ही करत राहा, पण तुम्ही त्याच्यासोबत पुराणांचा भांडार सुद्धा आपल्या सोबत वाचत राहा। आणि खूप जणांना आपले हे 12वे पुराण आहे तर आपले एवढे 1-2 महिन्यात संपूनच जाईल। मी ही कोशिश करत आहे की गणपतीच्या अगोदर जर संपलं तर खूपच छान, कारण गणेश पुराण लावायचंच आहे मला। मी तर स्वतः वाचतेच,
पण तुम्हाला पण ऐकवेल अशी माझी इच्छा आहे. जर आपलं गणपतीपर्यंत जर भागवत पुराण नाही संपलं तर आपण भागवत पुराण 10 दिवसासाठी स्किप करू आणि 10 दिवस गणेश पुराणच ऐकू. त्याचं खूप काही महत्व आहे गणेश पुराणांचं, कारण 64 कला गणपती बाप्पाला अवगत आहे आणि संपूर्ण गणेश पुराण खूप छान आहे. माझं तोंडी पाठ आहे म्हणून लवकर वाचलं जाईल. तर आता आपण मंगळागौरीची कथा ऐकून घेऊया. श्री गणेशाय नमो नमः. तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका आणि पुराणांचा भांडार आपल्या सोबत वाचत राहा, श्रवण करत राहा. श्री गणेशाय नमो नमः. मंगळागौरी व्रतकथा. एक नगर होतं. तेथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अलख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याने तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अलख म्हणता सुवर्णांची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला आणि बाईवर फार रागवला. मुलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्यांचे पाय धरले. बोवांनी शाप दिला. बोवा म्हणाला, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बैस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर आणि तुला पुत्र होईल. असे बोलून जो बोवा होता तो चालता झाला. तिने आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिने खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णांचं देऊळ आहे. हिरे जडितांचे खांब आहेत. मानकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. त्याने मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे. तुला पुत्र देते. अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मदा होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्याने अल्पायुष्य पुत्र मागून घेतला. देवीने सांगितलं, माझ्या मागल्या बाजूला जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल. देवी आता अदृश्य झाली. वाणी देवळा मागे गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ली. घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला तो मोठेत आंबा एकच आहे. आता असं सारं 5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसा मासा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसा मासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला. काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकांचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय दुवाड आहे, काय दुवाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळ वंशामध्ये कोणी दुवाड नाही. मग तर तिची मुलगी आहे. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्याच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तेथे त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीच्या आईबापांना पंचायत पडली. काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तेथे काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकांचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणून लागली की काय दुवाड आहे, काय दुवाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुलवंशात कोणी दुवाड नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी त्यांनी मुक्काम केला.
इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदांत झाला. मुलीच्या आईबापांना पंचायत पडली. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिने सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई होगळून पाहते तर आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पाहिला, वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली आणि ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचायत पडली, हिचा नवरा कसा सापडतो. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याच्या पाय अंगठी घालील. मुलीने धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवून लागले. पण इकडे मामा भाचे काशीच गेले. पुष्कळ दान धर्म केले, तीर्थयात्रा केले, ब्राह्मणाचा आशीर्वाद घेतला. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळा गोर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गोर तेथे अदृश्य झाले. भाचा जागा झाला. तसा आपला मामा सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं मामा. मनाला ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितले, इथे अन्नछत्र आहे, तेथे जेवायला जा. तो म्हणाला, आम्ही पर अन्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितले. यांनी पालखी पाठवली. आदर तेथ्याने घरी नेलं. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे. त्याने लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आता आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घरी घेऊन आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली. आणि तिने सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत कसं असतं ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरदारची माणसं सर्व एकत्रित झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी आम्हाला हो आपलं अखंड सौभाग्य राहावं इतकीच देवाची प्रार्थना आहे. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साटा उत्तराची कहाणी होती. तर ती मी तुम्हाला सांगितली. तरी मंगळागौरीची व्रतकथा फक्त ऐकल्याने सुद्धा अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तर आता आपण आज हिला ऐकली तर जास्तीत जास्त जणांना तुम्ही शेअर करा, म्हणजे अखंड सौभाग्याची प्राप्ती सर्व महिलांना होईल.